शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर व आईसीआईसीआई बैंक के संयुक्त उपक्रम से स्मार्ट कार्ड योजना का उद्घाटन 15 अगस्त को स्वतंत्रता दिवस के मौके पर किया गया। इस उद्घाटन समारोह में पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक नाना श्यामकुले, जिलाधिकारी डॉक्टर दीपक महसेकर, महापौर राखी गंचरलावार, जिला परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, पार्षद व जोन सभापति अंजलि घोटेकर आदि मौजूद रहे। स्वागत गीत और पुष्प से उपस्थितों का स्वागत किया गया। साथ ही उपस्थितों के हाथों कार्ड और एटीएम का उद्घाटन हुआ। पालक मंत्री मुनगंटीवार ने स्मार्ट कार्ड की तरह पढ़ाई में भी स्मार्ट होने की बात विद्यार्थियों से कही और विद्यार्थियों को मार्गदर्शन कर उनकी हौसला अफजाई की। इस दौरान विद्यार्थियों की बड़ी संख्या में मौजूदगी थी। सुस्वागतम शुभ प्रहरी। चलिए बेटा। यस यस चला आता आतमध्ये नाही कार्ड आहे का तुझ्यापाशी? भारत माता की आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभकामना। स्मार्ट कार्डचं उद्घाटन झालं, पण तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये खूप स्मार्ट व्हावं अभ्यासात ही सदिच्छा द्यायला मी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं। उद्या तुम्ही जेव्हा शिकून भारताच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात जाल तेव्हा माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही कुठं शिकलात असं जेव्हा तुमचा यश पाहून कोणी विचारेल तर तुमच्या तोंडातून तुमच्या ओठातून सहज शब्द निघाले पाहिजे की आम्ही चंद्रपूर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलो। प्राचार्य महोदय हे म्हणणं सोपी आहे, ही जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ही जबाबदारी पूर्ण करताना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आजपर्यंत या कॉलेजची गुणवत्ता वाढवण्याचा अधिकार मला फारसा नव्हता। एक विधानसभा सदस्य म्हणून फक्त मी प्रश्न उपस्थित करू शकत होतो, पण आता जनतेच्या आशीर्वादाने घटनेच्या अधिकाराने मला प्रश्न उपस्थित करण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा अधिकार मला प्राप्त झाला आहे आणि म्हणून आपले प्रश्न घेऊन या कॉलेजला उत्तम कॉलेज महाराष्ट्रात कसं करता येईल यासाठी सर्व विद्यार्थी बंधूंना भगिनींना माझी सूचना आहे की तुम्ही एकत्र या। तुम्ही 2020च्या या भारताचे कर्णधार असणार आहात। तुमच्या मजबूत खांद्यावर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विश्व कप्तानाची कल्पना मांडत आहे। त्यांचा केंद्रबिंदू या देशातला विद्यार्थी आहे, राज्यातला विद्यार्थी आहे, जिल्ह्यातला विद्यार्थी आहे आणि मला विश्वास आहे की तरुण जे करू शकतं ते दुसरा कोणीही करू शकत नाही। यानंतर मी एपीजे अब्दुल कलाम यांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला चाललो आहे। हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करताना मनात भावना एकच आहे की एपीजे अब्दुल कलामांची एक छोटीशी फिल्म तुम्ही दाखवली, एपीजे अब्दुल कलामाची सुंदर फिल्म आपण दाखवली, पण ही फिल्म ही डॉक्युमेंटरी फक्त डोळ्यांना योग्य वाटावी, आनंददायी वाटावी यासाठी नाही। एपीजे अब्दुल कलामांनी जे स्वप्न दाखवलं की आकाश सुद्धा तुमच्या कर्तृत्वासमोर सलाम करत राहावं, मानाचा मुजरा करणारा आकाश हे तुमच्या कर्तृत्वासमोर झुकावं, इतकं कर्तृत्व तुम्ही निर्माण करावं ही शुभकामना देण्यासाठी मी आलो। तुमच्यासाठी एक राष्ट्रीय सण नाही, हा आमच्यासाठी राष्ट्रीय उत्सव नाही, हा आमच्यासाठी फक्त तिरंगा ध्वजाला प्रणाम करण्याचा एक पवित्र दिवस नाही। हा तिरंगा ध्वज ज्या हजारो लक्षावधी शहीदांनी प्राणाची आहुती देऊन हा मंगल कलश तुमच्या माझी हाती दिला, या मंगल कलशाला आज येणार नाही याचा प्रयत्न करण्याचा हा संकल्प दिवस आहे, कृती करण्याचा संकल्प दिवस आहे, स्वप्न बघण्याचा संकल्प दिवस आहे आणि स्वप्न पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मनात घेऊन तसं वागण्याचा संकल्प दिवस आहे। मी तुम्हा सर्वांना अंतःकरणापासून शुभकामना देतो। भारत माता की